डिस्को सन्या नावावरून तसा वेगळा वाटणारा हा सिनेमा आहे, त्यामुळे त्याची खरं तर उत्सुकता होती. संजय खापरे, पार्थ भालेराव आणि अर्थात टॉम अँड जेरी शैलीतला विनोद असं सारं काही अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात मात्र हे सगळं प्रकरण हाफ बेक केक सारखं वाटलं. नियाज मुजावर सारखा दिग्दर्शक म्हणजे खरं तर पदार्पणातली त्याची फिल्म उत्तम गोष्ट सांगतो. तो स्क्रिप्ट नरेशनमध्ये तो आपल्या डोळ्यासमोर ते सारं चित्र उभं करतो. त्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्षात कसा मांडेल असा प्रश्न मनात होता. या सिनेमाची संकल्पना खूप इंटरेस्टिंग आहे. कागदावर उत्तम असणाऱ्या गोष्टी हातातून कशा निसटू शकतात हे आपल्याला डिस्को सन्यावरून जाणवतं. म्युझिकचा सूर हरवलेला डिस्को कसा असेल तशा पद्धतीचा हा सिनेमा. गोष्ट साधी, सोपी, सहज समजणारी अशी. गोष्ट साधी असते त्याच वेळी ते इंटरेस्टिंग पद्धतीने मांडणं हे कौशल्य असतं. डिस्को सन्या हा अनाथ झोपडपट्टीतला राहणारा मुलगा आहे. संजय खापरे हा एका कंपनीचा मालक आहे. म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड जर चेक केलं तर सुखी त्रिकोणी कुटुंब आहे. बायको, मुलगा आणि तो. आता संजयचं एकदा काहीतरी बिनसलं अशा वेळी रस्त्यावरचा डिस्को सन्या सिग्नलला उभ्या असलेल्या संजयच्या गाडीजवळ जातो आणि त्याच्या हातातली गोष्ट विकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या कानाखाली त्यावेळेला पडते. कारण संजयचा मात्र मूड खराब असतो. अशा वेळी संजयचं बिनसतं आणि त्याचा राग तो रस्त्यावरच्या चिमुरड्यावर काढतो. आता त्या सगळ्या गोष्टी तिथेच थांबत नाही. संजयची गाडी तिथून निघून जाते. मात्र संजयने केलेल्या अपमानामुळे त्रासलेला असताना आता संजयला जेरी सांडण्याचं ठरवतो. आणि असाच एकदा संजय रात्री एका पार्टीवरून घरी येत असताना त्याच्या हातून एक अपघात घडतो. त्याची क्लिप सन्याकडे आहे. सन्या त्या सगळ्या गोष्टींवरून ब्लॅकमेल करतो का, आपला राग तो कशा प्रकारे काढतो, हे सगळं करण्यामागे केवळ एकच ही गोष्ट आहे की आणखी काही. उस थप्पड की गूंज संजय खापरे को सुनाई देती है क्या. आणि आयुष्यभर ते ऐकावं लागतंय का. आयुष्य या सगळ्या प्रकरणानंतर कशा प्रकारे टर्न घेतं या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे अनुभवायला मिळतात डिस्को सन्यामध्ये. सन्या असं काय करतो की त्याला थेट संजय घरी घेऊन जातो. एका अनाथ मुलाला तो घरी आणतो. सन्याच्या तालावर संजय ठेका का धरतो. खरं तर या निमित्ताने संगीतकार अभिजित कवटाळकर आणि सचिन पुरोहित निर्माते झाले ही बाब या सिनेमाबद्दलची पॉझिटिव्ह आहे. सिनेमा इंटरेस्टिंग असला तरी मांडण्यात त्यामधले छोटे छोटे दुवे निसटलेले आहेत. संजयने श्रीमुखात भडकवण्या अगोदर मात्र रिक्षावाल्यावर म्हणजे त्याला धडा शिकवण्याचा एक सिक्वेन्स घडतो. ती मुलं ज्या पद्धतीने तीच गोष्ट संजयने कानाखाली वाजवल्यावर मुलं रिॲक्ट का होत नाहीत हा प्रश्न आपल्याला भेडसावत राहतो. संजय सोबत सन्या ज्या ज्यावेळी ऑफिसला जातो त्यावेळी तो त्याचा कोट घालून हाफ पॅन्टवर डोक्यात गजरे घालून कशा प्रकारे येईल आणि अर्थात संजय खापरे त्याला कसा नेईल. क्लायमॅक्सला तर संजय पाण्यात पडतो. तो सिक्वेन्स इतका हास्यास्पद आहे. जिथे गोष्ट क्रिसेंडोला पोहोचायला हवी होती तिथे गोष्ट आपल्याला हसवते. या सगळ्यात गोष्ट प्रेडिक्टेबल होईल असं वाटेपर्यंत एक ट्विस्ट येतो. पण त्याला इमोशनल मेलोड्रामा म्हणजे तिथला जो आहे तो करणं टाळलं असतं तर अधिक हे सारं प्रकरण सुसह्य झालं असतं. पार्थ भालेराव आता एकसुरी होण्याची भीती निर्माण झाली आहे. किल्ल्यामध्ये आवडून गेलेला पार्थ भालेराव इथे मात्र तेवढा मनाला भावत नाही. कारण या सिनेमातला जो इनोसन्स आहे, निरागसपणा आहे, त्यामधील लहान मुलाबद्दल वाटणारी एक कणव आहे, सहानुभूती आहे, ती फार अभावाने इथे निर्माण होते. हा टॉम अँड जेरीचा जेवढा गेम इंटरेस्टिंग वाटायला हवा होता ना तेवढा तो रंजक होत नाही. या सगळ्या गोष्टी करताना पार्थचा सिनेमातील ओव्हरस्मार्टपणा हा काहीसा त्रास देतो. त्याचं असं करत हसणं आहे ना ते फार इरिटेट करतं. संजय खापरेने त्याचा त्रागावा, त्याचं घुसमटणं करेक्ट नोटवर दाखवलंय. त्याने त्याच्या व्यक्तिरेखेचा नूर ओळखलाय आणि त्यामुळे संजयने आपलं काम चोखपणे केलंय. अभिजित आणि सचिनच्या संगीतामध्ये एक गंमत आहे. टायटल ट्रॅक असेल वा एक फ्युजन त्यामधलं खूपच चांगल्या पद्धतीने रंगलंय. खरं तर ही गोष्ट ज्या पद्धतीने खुलायला हवी होती त्या सगळ्या गोष्टी, कारण एक सिक्वेन्स आहे की ज्या वेळेला त्याच्या हातून संजय खापरेच्या हातून एक कॉन्ट्रॅक्ट निसटतंय त्यावेळी त्या कॉन्ट्रॅक्ट जो त्याला देणार आहे उदय टिकेकर तो तिथे आलाय आणि तो सगळ्या गोष्टी रागाच्या भरात बोलतोय. त्यांचं एक कॉन्व्हर्सेशनचा सिक्वेन्स आहे आणि त्या सगळ्यामध्ये आपल्याला जाणवतं की जाताना सांगतो की तुम्ही त्या मुलाला दत्तक घेतलंय, अनाथ मुलाला, म्हणून मी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला अजूनपर्यंत टर्मिनेट केलं नाही, ते तुमच्याकडे आहे. या सगळ्या सिक्वेन्सचा अर्थच कळत नाही. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत त्या उत्तम पद्धतीने जमवल्या असत्या तर
हा अख्खा टोटॅलिटी मधला जो इम्पॅक्ट आहे तो खरं तर कायम राहिला असता. गोष्टीतला इनोसन्स खूप छान आहे. जे कागदावरती गोष्ट किंवा संकल्पना खूप इंटरेस्टिंग वाटते, ती गोष्ट प्रत्यक्षात मात्र तशा अर्थानं जमलेली नाही, हा खेदाचाच भाग म्हणावा लागेल. हा सिनेमा का पाहावा? टॉम अँड जेरीचा खेळ म्हणून, शहत असणारी ती गोष्ट म्हणून, रस्त्यावरचा चिमुरडा मोठ्या बिझनेसमनला जेरीस कसा आणतो याची रंजक कथा. का टाळावा? बऱ्याच त्रुटींमुळे सिनेमाची मज्जा जाते. थोडक्यात काय, उत्तम गोष्ट मांडणीमध्ये भरकटल्यावर कसा सिनेमा होतो तर असा सिनेमा होतो. डिस्को करण्यासाठी गेल्यावर हळू आवाजात जर डिस्को म्युझिक लावल्यावर कसं फिलिंग येईल तसं डिस्को सन्या बघताना येतं. या सिनेमाला देतोय 2.5 स्टार्स.